नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात पैसा मिळवण्यासाठी ना सगळ्यात माझी आवडती जर कुठली स्ट्रॅटेजी असेल ना तर ती BTS स्ट्रॅटेजी. कारण BTSमध्ये काय होतं, तुम्ही एखादा चांगला स्टॉक निवडता दुपारी 3 नंतर. एकतर त्यावेळेस आपल्याला सगळा डाटा बघायला भेटतो. DISने काय बाईंग केली आहे, FISने काय बाईंग केली आहे, प्राईज ॲक्शन काय, सगळ्या गोष्टी. आणि तिथे आपण एखादा स्टॉक सिलेक्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच्यात गॅपअप होतो आपल्या अपेक्षेनुसार, तो मिळणारा पैसा ना खरोखर मनाला सुख देऊन जातो. कारण तो पैसा खूप मोठा असतो. का तर आपण पाहायला नसतो केवढा वर गेला, खाली आलावर, म्हणजे ती धगधग नसते, तो स्ट्रेस नसतो. ओव्हरनाईट तुम्ही झोपता आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो. आणि माझ्याप्रमाणे प्रत्येकालाच BTS ट्रेड खूप आवडतो. त्याचं कारण त्याच्यात मिळणारा मोठा नफा. तुम्हालाही जर BTS मधला नफा आवडत असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कसे आपण BTS साठी मोमेंटम स्टॉक शोधतो, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत. कारण काय होतं की मागील तुम्ही कित्येक वर्ष पाहताय, जेवढे आपण BTS त्यासाठी जेवढे ट्रेड घेतो किंवा स्टॉक सिलेक्ट करतो ना, त्याच्या सक्सेसचा जो रेशिओ आहे ना तो खूप हाय आहे, खूप मोठा आहे. आणि मॅक्झिमम आमचे विद्यार्थी दिवसभर काही काम करत नाही. ते फक्त दुपारी 3 नंतर वाट बघतात की BTS कुठला ट्रेड आपल्याला ॲनालाइज करता येतो आहे, काय होतं आहे. आणि ह्याचा फायदा अशा लोकांना येतो की ज्यांना ऑफिसमध्ये मोबाईल जास्त अलाउड नसतो किंवा ज्यांना वेळ नसतो नोकरीमुळे, व्यवसायामुळे, किंवा जे विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, त्यांना दिवसभर वेळ नसतो पण त्यांना पैसा कमवायचा असतो. आणि त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी खूप भन्नाट आहे मित्रांनो. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 2-3 पॅरामीटर बघतो. एक तर आपण डे टाईम फ्रेममध्ये त्या कॅन्डलची प्राईज ॲक्शन पाहतो. नंबर 1 आपण त्याच्यासाठी RSIची मदत घेतो, म्हणजे स्ट्रेंथ काय ती समजते. नंबर 3 आपण असं एक तुमचा इंडिकेटर वापरतो आहे की ते वापरतात सगळे, पण आपण थोड्या हटके स्टाईलमध्ये वापरतो. जास्त रहस्य ठेवत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी बॉलिंजर बँडचा वापर करतो आहे, पण तो थोडा वेगळ्या पद्धतीत वापरतो आहे. नेमका तो वेगळ्या पद्धतीत काय, तर इथे तुम्हाला दिसेल, हे बघा, हा बघा, आता माझी डे टाईम फ्रेमची कॅन्डल आहे, दिसते तुम्हाला. तर या डे टाईमच्या कॅन्डल फ्रेममध्ये जरा 1 मिनटं जरा हे का दिसते तुम्हाला, ही डे टाईम फ्रेमची आहे. फक्त स्क्रीन दाखवा ना. ओके. थोडं दाखवतो, 1 सेकंद द्या मला फक्त. थोडंसं आपण एक मस्त खेळ करूया. पण एक सांगतो, हा व्हिडिओ आहे ना मित्रांनो, तुमची जी ट्रेडिंग जी आहे ना ती एका वेगळ्या लेवलला घेऊन जाईल. सो दिसतो इथे मी बॉलिंजर बँड वापरला, पण ह्या बॉलिंजर बँडच्या ह्या रेषेच्या वरती, म्हणजे इथे मी असं ते तुमचे 3 बँड वगैरे असं वापरत नाही, एकच बँड वापरतो आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कुठला बँड वापरतो आहे किंवा काय त्याची सेटिंग आहे हे तुम्हाला मी नेहमी सांगेनच. पण ह्याच्यात जर तुम्ही बघाल ना, तुम्हाला एक चांगली मूव एकाच ट्रेडमध्ये मस्त स्विंग ट्रेडिंग घेता येते, 5-5, 10-10, 15-15% तुम्ही जर इथे बघाल तरी तुम्हाला इथे समजेल खूप छान मूव भेटते. किंवा आताचंच उदाहरण जर बघितलं तर TVS मोटर्स बघा, तुमच्या लक्षात येईल. किंवा बँका बघा, तुम्हाला ही दाखवतो, कॅनरा बँक दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं इथे काम केलं जातं. कॅन बँक बघूया आपण, म्हणजे तुमच्या थोडंसं अंदाज येईल तुम्हाला की हा सेटअप कसा काम करतो आहे. ओके, दिसतंय तुम्हाला एक छान हे इथे. इंडसइंड बँक बघा, आता जे अजून तुम्हाला आयशर मोटर दाखवतो. सो किती दिवस हा ट्रेड आपल्याला घेता आला, तर हा ट्रेड आपल्याला घेता आला, तुम्ही बघा इथे जवळजवळ 18 ऑगस्टपासून ते जवळपास हा तुम्हाला जो दिसतो आहे 24 सप्टेंबर, म्हणजे जवळजवळ 1 महिनासुद्धा तुम्ही एक स्टॉक मस्त छानपैकी घेऊन जाऊ शकतो. हे ॲक्सिस बँक बघा. ओके, आता तो माझ्या ह्याच्यावरती आहे. ओके, पंजाब नॅशनल बँक अजून नाही आली. निफ्टी बघूया, निफ्टी पण त्याच ह्याच्यामध्ये आहे. सो ही सेटअप हा नेमका काय आहे, कशा पद्धतीत मी हा बँड वापरतो आहे, काय त्याची सेटिंग आहे हे तुम्हाला समजेल. हे झालं डे टाईम फ्रेममध्ये. म्हणजे डे टाईम फ्रेममध्ये मी बघतो आहे की माझ्या बँडच्या वरती हा स्टॉक असला पाहिजे एनी हाऊ, ही पहिली कंडिशन असते. दुसरी कंडिशन असते, जो RSI हा माझा 60च्या वरती असला पाहिजे. ओके. आणि तिसरी कंडिशन आहे की 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये दुपारी 2:30 ते 2 ते 3मध्ये, किंवा आपण 2:15चा तो टायमिंग असतो, 2:15 ते 3:15मध्ये जी कॅन्डल फॉर्म होते, 2:15 ते 3:15 जी कॅन्डल तयार होते ती नेमकी कशी असायला हवी, या 3च गोष्टी वापरतो.
पण मिळणारी जी ॲक्युरेसी आहे ना ती जबरदस्त असते. जबरदस्त म्हणजे तुम्हाला मित्रांनो सांगतो की कालचीच मजा बघा ना. काल जेव्हा मार्केट ओपन झालं निफ्टी, तुम्ही इथे बघा. सो सकाळी हा प्रकार होता निफ्टीचा, धाड 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 धाड, दिसतंय तुम्हाला. ही सुरुवात झाली होती. निफ्टी जवळजवळ 140 अंक खाली आला होता. निफ्टी जवळजवळ 140 अंक खाली होता. पण आम्ही घेतलेला आयशर मोटर जर तुम्ही बघाल तर त्याची चाल तुम्हाला ही वेगळी दिसेल. जबरदस्त पैसा दिला. आणि हा ट्रेड आम्ही जो घेतला होता तो तुम्ही इथे बघा, तुमच्या लक्षात येईल. ते बघा, ओके. अच्छा, हा स्टॉकचाच आहे. ओके. आयशर मोटर 7000 आम्ही कॅरी केला होता. बिग ब्लॉस 200 नाव दिसतंय तुम्हाला. ऑलवेज रिस्पेक्ट BVF वगैरे सगळं लिहिलं होतं. आणि आमच्या मित्रांनी ते घेतले होते, विद्यार्थ्यांनी. त्यांचा नफाही तुम्हाला दिसतोय. खूप छान नफा त्याच्यामध्ये लोकांनी मिळवला. आणि मग असं काय झालं. अच्छा, असंही नाही की मी हे केलं होतं. तर मी सकाळीच आम्ही लिहिलं होतं की सदरच्या ट्रेडमध्ये आपण तुम्हाला इथे दिसेल निफ्टी आणि आयशर मोटर बोथ ट्रेड ऑन BVF, दोन्ही BVFच्या वरती आपण वेट करूया, स्टॉप लॉस ट्रेल करूया. मग आम्ही हळूहळू चालू केला. आम्ही 123ला घेतला होता, मग तो 175 गेला. मग इथे आम्ही परत सांगितलं की बाबा बिग ब्लास्ट आहे 200 नाव, आपण आता आपलं TSL आहे ते 180 वरती नेऊया. करत 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 हा मित्रांनो 123 रुपयाचा ट्रेड हा तब्बल 207 ते 209 रुपयापर्यंत गेला. मग अशी काय स्ट्रेंथ असते त्या ट्रेडमध्ये की त्या स्टॉक्समध्ये की जी तुम्हाला पहिली माहिती पडते. ओके. माफ करा, माझी तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे खोकला असेल, सो तेवढं सहन करा. अशी कुठली प्राइस ॲक्शन असेल जी आपल्याला खुणावते, आपल्याला संकेत देते की नाही उद्यासुद्धा मार्केट किंवा जगामध्ये काही कोलावलं असून देत, पण मी माझी स्ट्रेंथ सोडणार नाही. जाणून घ्यायची आहे तुम्हाला ही गोष्ट. मित्रांनो, एवढी जबरदस्त साधी सहज सोपी पद्धत आहे ना. आणि नक्की सांगतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला BTSTमध्ये स्टॉक निवडणं अतिशय सोपं होऊन जाईल. ओके. फक्त एक लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ असतो ना तो फक्त इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशनसाठी असतो. इथे कुठला मी बाय सेलचे सिग्नल देत नाही. ज्या स्टॉकबद्दलच्या इंडेक्सबद्दल मी बोलतो ते उदाहरण दाखल करतो आहे. तो बाय अँड ट्रेडसाठी ते टिप समजू नये. तुम्ही कुठलाही ट्रेड घ्याल, कुठली गोष्ट कराल ना ते तुमच्या स्वतःच्या रिस्कवर किंवा फायनान्शियल ॲडवायझर जो असेल ऑथराईज त्याचा सल्ला घेऊन करा. सो सुरुवात करूया. आपण फक्त एकच विनंती, एवढी छान माहिती तुम्हाला भेटते, सो लाईक तर तुम्ही करालच, त्याबद्दल वाद नाही, पण हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही स्वतः ही जेव्हा स्ट्रॅटेजी शिकाल, आता बघून घ्याल, ती लिहून घ्या. प्रत्येक गोष्ट लिहून घ्या. आणि आतापुरताच लिहू नका, तर ज्यावेळेस तुम्ही ट्रेड घेत आहे तर त्यावेळेस तुम्ही ते पॅरामीटर्स लिहून बघा की यस बॉलिंजर बँडच्या ह्या बँडच्या वरती आहे काय, आहे डे टाईम फ्रेममध्ये, RSI 60च्या वरती आहे, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये कॅन्डलचा प्रकार काय असा आहे, तिकडे RSI काय, हे लिहा. म्हणजे तुम्हाला समजेल की मी जो ट्रेड घेतला आहे, मी जो पैसा कमवतो तो सहज कोणाच्या सांगण्याने किंवा फ्लूकमध्ये नाही कमवत आहे, तर मी प्रॉपर अभ्यास करून पुढे चाललो आहे. आणि तो अभ्यास योग्य आहे की नाही हे तुम्हाला जर तुम्ही लिहून ठेवलं, तुम्ही नोट्स केला तर तुमच्या फायदेशीर होईल ना. सो किती जण तयार आहेत अशा पद्धतीतली थोडी अभ्यास करायला, थोडा अभ्यास करायला, प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायला. सो जे जे रेडी आहेत तशी नोंद करायला त्यांनी तिथे लिहा की मी नोंद करून ठेवेन किंवा आय एम रेडी, यस म्हणून लिहिलात तरीसुद्धा चालेल. काय होतं जेव्हा तुम्ही कमेंट करताना मित्रांनो, म्हणजे ही कमिटमेंट आहे, कमेंट नाही, ही कमिटमेंट आहे आपल्या प्रोफेशनबद्दल, आपल्या बिझनेसबद्दल. कारण तुम्ही जो करता तो साधा सोपा बिझनेस नाही आहे मित्रांनो, एक मोठं प्रोफेशन आहे. ह्याच्यात लोकांनी करोडो रुपये कमवले आहेत, लाखो रुपये रोज कमवत आहेत. किती लोकांनी इतिहास निर्माण केला आहे. आपल्याला संधी ती आहे की ते जे काम करतात तेच काम तुम्हाला करायला भेटतं आहे की नाही. इथे ना अनुभवाची गरज आहे जास्त मोठ्या ना मोठ्या कुठल्या शिक्षणाची अट आहे की बाबा तुम्ही ग्रॅज्युएट असलं पाहिजे, MBA असलं पाहिजे, BCom असलं पाहिजे, असं काही नाही आहे ना. सॉरी. सो नशिबाने आपल्याला तीच गोष्ट करायला भेटते जी लिजंड करत आहेत. मग त्यासाठी थोडा वेळ, थोडा अभ्यास तर करावा लागेल ना. सो किती जण अभ्यास करायला तयार आहेत, किती जण नोट डाऊन करायला तयार आहेत. सो प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा की यस आय एम रेडी म्हणून. ओके. सो मग आपण सुरुवात करूया. फक्त विनंतीच आहे की
स्वतःपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने हा व्हिडिओ शेअर करा, मॅक्झिमम शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की ज्यांना पैसा तर कमवायचा आहे पण जास्त वेळ नाही आहे मार्केटमध्ये काम करायचं आहे, किंवा कुठले क्लासेस वगैरे करायला पण तेवढा हे नाही आहे, पैसे भरायलाही वेळ नाही आहे. सो मोफत पण महत्त्वाचं ज्ञान ज्यांना हवं आहे ते पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट, त्यांच्यासाठी व्हिडिओ प्रामाणिकपणे शेअर करा मित्रांनो. त्यांना फायदा तर होईलच पण तुमचंही नाव त्या आयुष्यावर लक्षात ठेवतील. सो सर्वांना विनंती आहे मॅक्झिमम शेअर करा. सो इथे जर तुम्ही बघितला तर इथे मी काय करतो मित्रांनो, हे बघा आम्ही 1 तासाची टाईम फ्रेम घेतली, पण मी मोस्टली काय करतो, मला डे टाईम फ्रेममध्ये हा बँडच्या वर पाहिजे. आता कुठला बँड आहे काय हे मी तुम्हाला सांगेनच पुढे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, मजा नाही ना. ओके, सो या बँडच्या मला वरती पाहिजे. ओके, हा जो बँड आहे त्याच्यावरती पाहिजे. जर तुम्ही गेस करत असाल तर मला सांगा हा कुठला बँड आहे, हा मिडल बँड आहे, हा अपर बँड आहे की लोअर बँड आहे. ओके, सो मलाही चेक करू दे तुम्हाला. सो ही डे टाईम फ्रेम मी लावली आहे आणि मी बघतो ह्या बँडच्या मला वरती मला कॅन्डल पाहिजे क्लोज झाली. जर ती वरती कॅन्डल असेल तर तो स्टॉक मी डोळे झाकून घेण्यासाठी तयार असतो. सब्जेक्ट माझे अजून 2 कंडिशन आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, पण इथे पहिली कंडिशन पूर्ण झाली की डे टाईम फ्रेममध्ये तो स्टॉक हा फुलफिल होतो, हा माझ्या बँडच्या वर आहे. एक दुसरी गोष्ट इथे जर बघितला तर RSI जो इथे तुम्हाला दिसतोय नाही बघा, इथे RSI मी लावला 50 लावले मिडल बँड. ओके, सो आपण त्याला 60 केला तरीसुद्धा चालेल, आपण इथे 60 करूया. ओके, सो 60 केला मी इथे मुद्दाम. सो RSI मला 60च्या वर पाहिजे. इथे दोन्ही गोष्टी फुलफिल होतात. येस, दोन्ही होतात. आता तिसरी गोष्ट अशी आहे ना की 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा मला सेम कंडिशन पाहिजे. इथे आपण मल्टी टाईम फ्रेममध्ये करतो, डे टाईम फ्रेम पण बघतो आणि अवरली टाईम फ्रेम बघतोय. ओके, सो 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या की तुमची प्राईस जी आहे ती बँडच्या वर पाहिजे, RSI 60च्या वर पाहिजे, 1 तासामध्ये पण सेम पाहिजे. ओके, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जी कॅन्डल तयार होते ना, शेवटची कॅन्डल 2:15 ते 3:15, आता तुम्हाला दाखवतो. ही वेडनेसडे, थर्सडेची कॅन्डल बघूया आपण, थर्सडेची. ओके, सो इथे थर्सडेची जर कॅन्डल तुम्ही बघितलं ती बघा, 2:15ची कॅन्डल, 2:15 ते 2:30ची, तुम्हाला लक्षात येईल ही प्रिव्हियस कॅन्डलचा तिने हाय ब्रेक केला होता. सो शेवटची जी कॅन्डल असते 2:15 ते 3:15, ही कॅन्डल बघताना मी बघतो एकतर तो पिन बार पाहिजे खालून वर क्लोज झाली पाहिजे, किंवा तिने प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केला पाहिजे. म्हणजे 1:15 ते 2:15च्या कॅन्डलचा तिने हाय ब्रेक केला पाहिजे. इज इट क्लिअर? आलो लक्षात आला? हो, तर मला ज्यांना समजलं त्याने कमेंट्समध्ये लिहा की नेमकं मी काय सांगितलं आहे. एक पहिली गोष्ट सांगितली की हा जो बँड आहे त्याच्यावरती प्राईज असली पाहिजे डे टाईम फ्रेममध्ये, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये. नंबर 1. नंबर 2 RSI हा 60च्या वर असला पाहिजे दोन्ही टाईम फ्रेममध्ये, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये प्लस डे टाईम फ्रेममध्ये. ह्या झाल्या 2. आणि नंबर 3 जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ओके, तिची कॅन्डल आहे 2:15 ते 3:15ची, ही प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज झाली पाहिजे. इथपर्यंत क्लिअर झाला? ह्या 3 गोष्टी जर असतील तो स्टॉक्स मी कॅरी फॉरवर्ड करतो दुसऱ्या दिवसासाठी. आणि याचा परिपाक काय झाला ते मित्रांनो तुम्ही बघा. ह्याचा परिपाक झाला बघा, आम्ही हा घेतला होता DLF P साठी घेतला होता, दिसतोय तुम्हाला 19 तारखेला, आठवड्याचा दाखवतोय, अजून महिन्याचं पुढच्या आठवड्यात तुम्हाला मी दाखवेन. मिड कॅप निफ्टी पण बघा तुम्हाला मस्त पैसा दिला आहे. आम्ही DLF घेतला होता, 3,300 भेटले होते. अच्छा PEचा होता आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मार्केट Cचं सुरू झालं, पण तरीसुद्धा PEच्या ट्रेडनी मस्त पैसा दिला. सन फार्मा बघा 1760चा घेतला होता, त्यांनी आम्हाला सकाळी 4,900 रुपये दिला. कोपरचा डेमध्ये होता, रिलायन्स पण डेमध्ये घेतला होता. त्याच्यानंतर हा बघा, हा येतो आयशर मोटर, दिसतोय तुम्हाला, एका ट्रेडने अवघ्या तासाभरात म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला 13,000 रुपये दिले. ओके, आता तुम्ही बोलाल की आठवड्याचे 5 दिवस होते, तुम्ही सर 2-3च ट्रेड घेतले होते BTST. तर ह्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस आपण BTSTसाठी ट्रेड सिलेक्ट करतो TGसाठी, तेव्हा ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट पण पाहिलं जातं
की मार्केटचं सेंटिमेंट कसं आहे. त्याचं कारण असं आहे ना मित्रांनो, हे बघा, तुम्ही जर बघितलं डे टाईम फ्रेममध्ये निफ्टी कसं आहे चाललं आहे. ओके, निफ्टीची जर तुम्ही मुवमेंट बघितली बघा, 1 2 3 4 5 6 हे 6 दिवस 1 2 3 4 दिसतंय तुम्हाला. इथून निफ्टी खाली खाली यायचा प्रयत्न करतो. सो ज्यावेळेस आपल्याला समजतं की मार्केट एका रेजिस्टन्स लेवलला आहे, इथून थोडीशी प्रॉफिट बुकिंग किंवा एक रेजिस्टन्स आपल्याला समजतो आहे, तर अशा वेळेस ओव्हरनाईट रिस्क घेण्याचं टाळलं जातं. नंबर 1. नंबर 2, ह्या आठवड्यामध्ये पूर्ण मागच्या आठवड्यात जो चालू आठवडा आहे तो US मार्केटमध्ये कमालीची नफा वसुली सुरू होत होती, कमालीची घसरण होते. सलग 4-5 दिवस मार्केट खाली होतं आणि त्याच्यामुळे झालं काय, त्याचा इम्पॅक्ट दिसतं इथे तुम्हाला. 1 2 3 4 चारही दिवस सेम होतं. आणि अशा वेळेस कुठली रिस्क घेतली जात नाही मित्रांनो. आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला हे दिसेल तर इथे आम्ही BTSचे स्टॉक जास्त कॅरी करण्याची रिस्क घेतली नाही, जे एकदम परफेक्ट वाटतात, ज्याच्यात प्रॉपर स्ट्रेंथ दिसते, ज्याची फायनान्शियल चांगले आहे, जिथे व्हॉल्यूम चांगले आहेत, माफ करा, असे स्टॉक आम्ही निवडले होते. ओके, पण जे निवडले होते ते दमदार होते, ते परीक्षा कसोटीला खरे उतरले आणि त्याच्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना चांगला पैसाही दिला. सो तुम्हाला जशी स्ट्रॅटेजी आवडते तर नक्की लाईकचं बटन दाबा. मी पुन्हा हे तुम्हाला रिपीट करून सांगू रिपीट करून सांगू का? प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा, मी कमेंट्स वाचतो आहे, की जेणेकरून तुम्हाला मी पुन्हा अजून सोप्या पद्धतीने सांगू शकेल. फक्त त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो, आमचे जेवढे विद्यार्थी नफा कमवतात ना, खूप लोक बोलतात की तुमचे विद्यार्थी रोजच नफा कसे कमवतात. मित्रांनो, आमच्याकडे होतं का माहिती आहे, हा जो हँड होल्डिंग कोर्स आहे ना, इथे ना मी सोबत असतो पूर्ण दिवस. आता इथे कालचंच उदाहरण बघा ना, मार्केट काल काय होतं इथे बघा तुम्ही, निफ्टी काय होतं बघा. आपण एक 15 मिनिटाची कॅन्डल लावली तर तुमच्या लक्षात येईल. इथे मार्केट गॅप डाऊन खालसून हे झाला, जरासा वर गेला, परत खाली आला, परत खालून वर गेला, परत वरून खाली आला, परत वर गेला, परत खाली आला. काय होतं, डिस्को चालू होता इथे, दिसतोय ना कशा पद्धतीत टाळ चिपल्या चालू आहे, वर खाली. आणि अशा मार्केटमध्ये ट्रेड पकडणं सोपं नसतं. पण इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, एस्टरडे पहिला निफ्टी 26,200चा आम्ही पी घेतला, तो मस्त चालला, परत 26,100चा घेतला आणि त्याच्यानंतर 11 वाजता बँक निफ्टीचा सी घेतला 58,500. तो कुठे गेला माहिती आहे का तुम्हाला? सगळे तिन्ही टार्गेट त्याने अचीव केले. मग परत निफ्टीचा आम्ही परत बँक निफ्टीचा सी घेतला, लक्षात येतं का? परत शेवटला मार्केट बंद होता परत पी घेतला. आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठलंही बिलीफ डोक्यात न ठेवता, कुठलंही प्रेडिक्शन न करता, मार्केटमध्ये जी प्राइस ॲक्शन दिसते त्याला फक्त फॉलो करतोय. हॅलो, लक्षात येते तुमच्या? आमचं स्वतःचं असं प्रेडिक्शन नसतं आणि मला वाटतं कोणी करूही नाही प्रेडिक्शन. ज्या व्यक्तीने प्रेडिक्शन केलं ना तो फसला मित्रांनो. मार्केटमध्ये ना फक्त प्राइस सुपिरियर असते, प्राइसच बॉस असते. तुम्ही प्राइसकडे बघा, कॅन्डल बघा, तुमच्या लक्षात येईल की मार्केट वरती जाणार आहे, स्टॉक वर जाणार आहे की काय होणार आहे. सो अगदी साध्या सोप्या. आणि म्हणून जर तुम्हालाही अशा पद्धतीत हँड होल्डिंग सोबत काम करायचं आहे, चांगल्या मेंटरसोबत काम करायचं आणि तुम्हाला त्या स्ट्रॅटेजी शिकायच्या आहेत की कशा इंट्राडेच्या काय स्ट्रॅटेजी असतात, इंट्राडेचा काय सेटअप असतो, स्विंग ट्रेडिंगसाठी आयडल सेटअप का असतो, पोर्टफोलिओसाठी स्टॉक कशा पद्धतीने कुठल्या पॅरामीटर्सवर पिक केले जातात, हे सगळं जर तुम्हाला शिकायचं असेल, त्यासोबत एखादा ट्रेड घेतला तर त्यात तो ट्रेड कंटिन्यू कसा करायचा, मॅक्झिमम त्याच्यात प्रॉफिट कसा कमवायचं. जसं तुम्हाला इथे दिसतंय ना कालच्या ह्याच्यात, हे बघा की इथे कॉमेंट्री चालू होती सकाळपासून. ही बघा, सकाळी जसं मार्केट खुललं ना, आम्ही इथे लिहिलं होतं, आम्ही सी घेतला होता निफ्टीचा आदल्या दिवशी. सांगितलं 5 मिनटं प्रतीक्षा करून कमीत कमी लॉसमध्ये एक्झिट करूया, कारण काल मार्केटमधली US मार्केटली जी घसरण आहे मार्केटला प्रभावित करेल. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, आम्हाला त्या सीईच्या ट्रेडमध्ये पण जास्त लॉस नाही झाला, कारण निफ्टी मस्त खाली कुठं उघडला पण छान वर गेला 10-15 मिनिटांनी. आज आला एक भाग, त्याच्यानंतर लगेच आमच्या लक्षात आलं की हे दोन्ही ट्रेड जे आहेत ना, दोन्ही ट्रेड हे VWAPच्या वरती आहेत. हे बघा 9:19 सो निफ्टी आणि आयशर मोटर बोथ ट्रेड ऑन VWAP.
कॉन्फिडन्स आला विद्यार्थ्यांना, कारण त्यांना वेब काय आहे, कशा पद्धतीने तो वापरायचा आहे ह्याचं प्रशिक्षण होतं. आणि मग बघता बघता बघा रिएंट्री अबव 130 दिसली तुम्हाला ह्याची, कारण तो खुला होता 118 119ला, 123चा आम्ही स्टॉप लॉस लावला, TSL लावला, आणि मग कारण 123 आमची बाईंगच होती. मग 130ला रिएंट्री जर स्टॉप लॉस ट्रिगर झाला तर परत एंट्री करू, पण लकीली नाही झालं तसं, वरवरच गेला. मग आम्ही ट्रेल करत गेलो आणि मग झटकन तो 175 गेला, मग तो बिग ब्लास्ट झाला 200 209. सो तुम्हाला सांगणारं, तुम्हाला कोणतरी मदत करणारं तिथे असतं. इथे तुम्हाला कुठली टिप्स वगैरे नसते की हा ट्रेड घ्या तो ट्रेड घ्या, नाही, पण तो कुठल्या आधारावर घ्यायचा असतं ह्याचं मात्र प्रशिक्षण असतं. आणि सोबत तुमचे जे तज्ज्ञ असतात तेही असतात, त्यामुळे ते हेल्पफुल होतं. आणि म्हणून सांगतो, जर तुम्हालाही एक व्यावसायिक पद्धतीने काम करायचं आहे, तुम्हाला हातातला कामधंदा सांभाळून जर BTSTमध्ये काम करायचं आहे, स्विंग ट्रेडिंगमध्ये काम करायचं आहे, तुम्हाला मोठा नफा घ्यायचा आहे किंवा तुम्हाला पोर्टफोलिओ चांगला मोठा बनवायचा आहे, सो तुम्हाला मित्रांनो एक प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं लागेल. तुम्ही जर इथे बघाल आमच्याकडे जे काही प्रशिक्षणाचे काही आम्ही हे बनवले आहेत, आता इथे जर तुम्ही बघाल ना मित्रांनो, हा गुरुकुलचा जो कोर्स आहे हा पूर्णतः फ्री असतो. म्हणजे काय असं, इथे जी काही तुम्ही फी भरता ना ती पूर्ण 100% रिफंड केली जाते. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हा नाही आहे की पैसे कमवायचे आहेत, ह्याचा अर्थ हा आहे की आम्हाला काही सिरियस मुलं हवे. इतर लोक कमवतात तर आपण का नाही? अशा महिला आहेत, असे पुरुष आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण प्रशिक्षणावर पैसा नाही खर्च करायचा आहे. तर ह्यांच्यासाठी हा मस्त एक कोर्स आहे, मार्केट गुरुकुल फ्रँचायझी म्हणून. इथे तुमच्याकडनं जी काही फीस घेतली जाते ती 100% रिफंडेबल केली जाते. छान 5 वर्षापूर्वीचा कोर्स असतो. सगळे आमचे जे प्रीमियम ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे त्याच्यात तुम्हाला ॲड केलं जातं. सगळं स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि हँड होल्डिंग असते. 100% फी रिफंड केली जाते. सो इथेही काही लोक परमिशन घेतात, काही लोक ह्याच्यामध्ये असतात की जिथे मंथली स्टायपेंड देतो. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे स्टायपेंड आहे पण तुमची फी पूर्ण परत आहे. पण इथे काय होतं, तुमच्या फीजबरोबर तुम्हाला दरमहा स्टायपेंड पण असतो, विद्यावेतन पण असतं आणि ते फिक्स असतं. विद्यावेतन ह्याच्यासाठी की तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, मार्केटची अस्थिरता टाळून एक चांगलं विद्यावेतन कसं फिक्स स्वरूपात उत्पन्न मिळेल त्यासाठी असतं. म्हणजे इथे फीससुद्धा तुमची 100% रिफंडेबल असते. प्लस तुम्हाला मंथली स्टायपेंड असतं जे मॅक्झिमम 5 वर्ष भेटतं. शिकता शिकता कमवण्याचा हा प्रकार असतो. ओके. आणि ज्यांना हेच परवडत नाही तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. सेम कोर्स तुम्हाला असा येतो की जिथे आता ब्लॅक फ्रायडे ऑफर आहे, 50% पर फ्लॅट डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्ही क्वार्टरली घ्या, हाफ इयरली घ्या, इयरली घ्या, कुठलंही हे घ्या, ऑप्शन घ्या, तुम्हाला पूर्ण फी ही 50% ऑफ असेल. सो जो वाटतं ते करा. ओके. पुन्हा आपण आपल्या सेटअपवर येऊया मित्रांनो. ज्याला ज्याला सिरियसली काम करायचं आहे, मग ते विथ 100% रिफंडेबल फी असो किंवा रिफंडेबल फी सोबत स्टायपेंड असतो किंवा वॉट एव्हर. सो तुम्ही मला पर्सनली फोन करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला सगळी मदत. त्याच्या समजा तुम्हाला इन्स्टॉलमेंट पद्धत हवी असेल किंवा काही EMI हवी असतील तर त्याही गोष्टी करता येतील. प्रश्न हा आहे की तुम्ही सिरियसली किती जण करताय. ओके. कारण पैसा कमवणं सोपं आहे, तुम्हाला त्यासाठी थोडा अभ्यास केला पाहिजे, थोडा सराव केला पाहिजे आणि थोडा वेळ तुम्हाला आणि मार्केटला दिला पाहिजे. कारण मार्केटची टेंडन्सी काय, कशी सायकोलॉजी असली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्या पिचवर टिकणं सुरुवातीला खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो इथे आपण परत येऊया मित्रांनो. आता मी तुम्हाला ह्या बँडची जे रहस्य आहे किंवा जे आम्ही मॉडिफाय केलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. सो इथे बघा, सेटिंगमध्ये जर गेलात तर काय होतं आहे, मी इथे 1चा ठेवला आहे. स्टँडर्ड डिव्हिजन जिथे 2 आहे ना तिथे मी 1 केलं आहे. ओके. लक्षात आलं? जिथे स्टँडर्ड डिव्हिजन 2 आहे तिथे मी 1 केलं आहे. ओके. हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकी जसंच्या तसं ठेवलं आहे. नाही, अजून एक चेंजेस केले आहे की स्टाईलमध्ये 2 गोष्टी होतात. ज्यावेळेस मला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करायचं असतं, हॅलो लक्षात घ्या मी काय बोलतो आहे, ज्यावेळेस मला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये म्हणजे तो स्टॉक किंवा तो इंडेक्स मला ऑप्शनमध्ये ट्रेड करायचा असेल तर मी काय करतो, अपर बँड वापरतो आहे. मी बेसिस वापरत नाही, मिडल बँड वापरत नाही, तर मी फक्त अपर बँड वापरतो आहे. म्हणजे काय असं दिसेल तुम्हाला. सो ज्या वेळेस हे बघा असा, जर मला पोर्टफोलिओ करायचा असेल तर मी मिडल बँड वापरणार. पण मला ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे, मला कमी कॅपिटलमध्ये जास्त पैसा मिळवायचा आणि स्ट्रेस फीस फिरवायचा आणि लॉंग टर्ममध्ये काम करायचं आहे. एकच ट्रेड जो आहे जास्त वेळ चालवायचा आहे. तर मी काय करतो, अप्पर बँडच्या वर जो परत कॅन्डल आहे ना
तोपर्यंत मी त्या ट्रेडमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. हे जसं मी निफ्टीमध्ये बघा तुम्ही किंवा बँक निफ्टी पण बघा, खूप छान रॅली भेटते. 55,760 ती जवळजवळ रॅली 58,000 परत घेता आली. म्हणजे किती 2,500-3 हजाराची सलग रॅली घेता आली. हॅलो, त्याचा अर्थ हा नाही की मी एकच लॉट घेतला आणि चाललो, नाही, स्ट्राईक बदलत राहिलो. ओके, पण बाईस एकच राहिलं की आता मला बँक निफ्टीमध्ये सीज कॅरी करायचा आहे. हा बाईस ह्या इंडिकेटरमुळे माझा हे झाला. लक्षात आलं? नंबर 1. ओके, जर मला ह्याच्यात चालायचं तर ऑप्शनमध्ये चालायचं तर, पण जर मला पोर्टफोलिओसाठी काम करायचं असेल तर मी काय करतो, हा काढतो अपर बँड आणि मी बेसिकवर ठेवतो. लक्षात आलं? मिडल बँड फक्त ठेवतो. ओके, आणि मग मी पोर्टफोलिओसाठी चालतो. लक्षात येते मी काय बोलतो? पोर्टफोलिओसाठी चालताना मी फक्त मिडल बँड वापरतो. ओके, आणि ऑप्शनमध्ये काम करताना मी अपर बँड वापरतो. किती जण समजले? जरा प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. कमेंट्समध्ये लिहा. मिडल बँडसाठी आपलं माफ करा, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करण्यासाठी मी कुठला बँड वापरतो आहे, आणि पोर्टफोलिओसाठी स्टॉक घेतो जेव्हा ते स्विंग पूर्ण प्ले करण्यासाठी, तो आम्ही कुठला बँड वापरतो. ओके, आणि खाली जे चेंजेस केले आहे स्टँडर्ड डिव्हिजन तेही लिहा की स्टँडर्ड डिव्हिजन 1 ऑप्शन ट्रेडिंगसाठी हा बँड आणि पोर्टफोलिओ स्टॉकसाठी हा बँड. ओके, पोर्टफोलिओ स्विंगसाठी हा बँड. एवढं स्पष्ट लिहा. ओके, आणि त्याच्यासोबत वापरतो आपण RSI. सो आता परत आपण ऑप्शन ट्रेडिंगचं बघूया. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करताना मी अपर बँड वापरतो आणि तिथे मी बेसिक कालवतो. सो तुमच्या इथे लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने मी चालतो आहे. आणि 15 मिनिटाच्या किंवा 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये मोस्टली स्टॉक असेल तर मी 1 तासाची टाईम फ्रेम घेतो. सो मी तुम्हाला इथे दाखवतो. जशी आपण ही घेतली होती काल आयशर मोटर, जोपर्यंत अपर बँडच्या वरती आहे तोपर्यंत त्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही आहे. ओके, हे झालं फक्त आणि फक्त ऑप्शन ट्रेडिंगसाठी. ओके, जर मला पोर्टफोलिओमध्ये काम करायचं आहे तर मात्र मी नक्कीच मिडल बँड वापरतो आहे. सो साधी सोपी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, काही अवघड नाही आहे. RSI अबाव 60च्या वरती असायला हवा, प्राईज अपर बँडच्या वरती असायला हवी, एवढंच धरून मी काम करतो. अच्छा, ही स्ट्रॅटेजी माझ्यासाठी योग्य काम करते म्हणून मी तिच्यावर वारंवार प्रॅक्टिस करतो आणि तिच्यावर माझ्यासोबत इतर माझ्या विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा होईल असं बघत असतो. तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर पहिलं ती बॅक टेस्ट करा, बघा तिचा रिझल्ट काय, तिची ॲक्युरेसी काय, आणि मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा की ही स्ट्रॅटेजी खरोखर वर्क करते की नाही. कारण काय होतं माहिती आहे मित्रांनो, जेव्हा तुम्ही कमेंट्समध्ये रिझल्ट त्याचा लिहिता ना तेव्हा इतरांनाही त्याची मदत होते की यस बघूया आपण हा व्हिडिओ. कारण काय चाललं आहे आजकाल सोशल मीडियावर काही येतं आहे, कोणी कसली स्ट्रॅटेजी सांगत आहे, काही बोलतो आहे, त्यामुळे चांगल्या गोष्टी दुर्लक्षित होतात. पण जर तुम्ही प्रॉपर तुमचा खरा अनुभव लिहिलात कमेंट्समध्ये तर मी ती तुमची कमेंट्स पिन पण करेन की जेणेकरून त्याचा इतरांना फायदा होईल. सो प्रत्येकाने आवर्जून ह्या स्ट्रॅटेजीबद्दल तुमचं मत जे आहे ते कमेंट्समध्ये लिहा. तुम्हाला ह्याच्याबद्दल काही डाऊट्स असतील, काही अजून समजलं नसेल तर तेही कमेंट्समध्ये लिहा. मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हा व्हिडिओ आवडला आहे, मला माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला तो आवडला आहे, कारण एक अशी स्ट्रॅटेजी जी तुम्ही किती पैसे खर्च करून कुठला कोर्स घेतलात ना तरी तिथेही भेटणार नाही स्ट्रॅटेजी. जी स्ट्रॅटेजी मी आज तुम्हाला, हा मास्टर क्लास होता आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे पेड ग्रुपमध्ये माझे आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, पण हा व्हिडिओ मी आता तुम्हाला सर्वांसाठी आउट करतो आहे. सो मला तुमच्याकडनं हेच हवं की जे नॉलेज मी तुम्हाला शेअर करतो आहे माझ्या विद्यार्थ्यांचं, ते नॉलेज तुम्ही अशा गरजू लोकांना शेअर करा की ज्यांना त्याची खरोखर गरज आहे. ओके, जे कित्येक दिवस काम करतात पण व्यवस्थित काम त्यांचं होत नाही, लॉसच पदरी येतो, पण त्यांना पैसा कमवायचा आहे, ते जिद्द हारले नाहीत, अशा सर्व लोकांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांचं आयुष्य समृद्ध करा. सो आज इथेच थांबूया मित्रांनो. मी थोडंसं फक्त एक मार्केटचा अपडेट्स बघतो घेतो आहे, नाही मला वाटतं वेळ झाला आहे. मार्केट अपडेट्स आपण पुन्हा अगोदर सोमवार मंगळवारी करू. पण हा व्हिडिओ कसा वाटला तो प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर लाईव्ह मार्केट सपोर्ट हवा असेल ना तर मित्रांनो आमचं टेलिग्राम चॅनल आहे, इथे सगळे मार्केट्स अपडेट्स असतात लाईव्ह मार्केट्समध्ये. ओके, फ्री ऑफ कॉस्ट आहे.
सो याची लिंक ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक तुम्ही हे करा, जॉईन करा हे चॅनल आणि छान काम करा. तुमच्या वेळेप्रमाणे काम करा. ओव्हर ट्रेडिंग टाळा. ओव्हर ट्रेडिंग तेव्हा स्ट्रॅटेजी जाल जेव्हा तुम्ही सेटअपवर काम कराल. सो सेटअप शिका, चांगलं शिका, प्रॅक्टिस करा आणि चांगला पैसा कमवूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये पुढच्या हप्त्यात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.